एक मिनिट हां, जरा काही लोकांनी दुसरी एक विनंती केली होती. त्याच्यामुळे आपण ते Facebook लाईव्ह सुद्धा तो आजचं आपलं लेक्चर करतोय आपण. तर इथे अ, मगाशी सांगितल्याप्रमाणे ही स्लाईड परत सगळ्यांना दिसत असेल ती. हां, तर इथे ह्या स्लाईडमध्ये बघा आपण काय केलेलं आहे, की मगाशी सांगितल्याप्रमाणे एम-पी-एस-सीनं घेतलेल्या साधारण गेल्या वर्षीच्या 22 परीक्षा, या वर्षीच्या 2 अशा 24 परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान घटकावरती आलेले जवळ-जवळ 480 प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. आजच्या आपल्या चर्चेमध्ये किंवा संवादादरम्यान काही तेवढे प्रश्न आपल्याला चर्चेला घेता येणार नाहीत. पण जेवढे आपल्याला घेता येतील काही स्लाईडच्या स्वरूपात त्याची चर्चा करता येईल. नवीन नवीन मेंबर जॉईन होतात तर त्यांना फक्त मी ऍडमिट करतोय. तर आता इथं कसं आहे की पहिलं बघा इथे साधारणपणे टॉपिक आहेत 18 टॉपिक. आता विज्ञानाचा अभ्यास करताना हे 18 टॉपिक जे आहेत तर त्यांच्यावर कसे प्रश्न येऊन गेले, कुठल्या घटकावरती, कुठल्या उपघटकावरती, कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, याच्या संदर्भात जर समजा आपण थोडे काही प्रश्नांचं स्वरूप बघितलं, सोपं होऊन जातं. तर पहिल्यांदा भौतिकशास्त्रावरती साधारण जर तुम्ही बघितला तर आता तुम्हाला जो पेपर दिलेला आहे त्यात भौतिकशास्त्रावरती जवळजवळ एक 65 प्रश्न आहेत. रसायनशास्त्रावरती एक 40 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर झुलॉजी ज्याला आपण प्राणी विज्ञान म्हणतो त्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या जी आहे ती जवळजवळ काहीतरी 30 भर प्रश्न विचारले गेलेले आहेत. स्लाइड दिसते ना सगळ्यांना की ऑफ झाली? तर मध्ये शेअरची स्लाइड जर दिसली नाही तर मला सांगा, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला हे करता येईल. स्लाइड दिसते का ती प्रश्न सिलेबसची? स्लाइड सिलेबसची दिसते का सगळ्यांना? हो दिसते. तर मी आपल्याला सांगत होतो की त्या स्लाइड मधले जे टॉपिक्स आहेत की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, तर भौतिकशास्त्रावरती गेल्या 24 परीक्षांमध्ये 65 प्रश्न आलेत. त्यातले मराठी भाषेतले जे प्रश्न होते ते एक साधारण 20 होते आणि इंग्रजी भाषेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्या एक 45 पर्यंत होती. काय झालंय की गेल्या वर्षीच्या ज्या 22 परीक्षा ज्या झाल्या तर त्यातली महत्वाची परीक्षा सगळ्यांना माहिती आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब ची परीक्षा, गट क ची परीक्षा, त्यानंतर वनसेवा, त्यानंतर काही महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या परीक्षाही झाल्या, त्याच्यात सुद्धा विज्ञान विचारलं गेलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी शेवटची झालेली परीक्षा ही लिव्हस्टॉक ऑफिसरची होती, त्यात सुद्धा विज्ञानाशी संबंधित प्रश्न आलेले आहेत. आणि मग अशा ह्या सगळ्या प्रश्नांना जर समजा आपण सामोरे जायचं असेल तर त्या प्रश्नामधल्या घटकातला उपघटक आणि मुद्दा काय होता हा जर विचारात घेऊन आपण तयारी केली त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भौतिकशास्त्रावरती एक 65 वर प्रश्न होते आणि रसायनशास्त्रावरती 40, त्यानंतर मानवी जीवशास्त्र जे आहे त्याच्यावरच्या प्रश्नांची संख्या 70 होती. त्या वनस्पती विज्ञान आणि कृषी विज्ञानावरती 75. त्यानंतर हा जो भाग आहे पर्यावरणविषयक मुद्दे जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा जवळजवळ 70 वर प्रश्न आलेले आहेत. आणि हा जो काही ऊर्जा विज्ञान आणि हे नंतरचे जे टॉपिक दाखवलेले आहे ते राज्यसेवा मुख्य परीक्षेतले आहेत, त्यात सुद्धा जवळजवळ एक 70 प्रश्न होते. तर असं तुम्हाला मगाशी जसं मी सांगितलं त्यानुसार सगळ्या प्रश्नांची संख्या ही जवळजवळ 480 आहे. मग आता यांचा अभ्यास करताना आपण कसा दृष्टिकोन घेतला पाहिजे? तर आता हे जे 18 टॉपिक आहे त्या 18 टॉपिकशी संबंधित शास्त्रज्ञ कुठले? आता हे जे 480 प्रश्न दिले त्यातल्या सगळ्या प्रश्नांमध्ये पर्यायात दिलेल्या शास्त्रज्ञांची किंवा प्रश्नात विचारलेल्या शास्त्रज्ञाचं नाव जर आपण बघितलं तर अशा सगळ्या नावांची संख्या जवळजवळ एक 40 पर्यंत जाते. मग ह्या 40 शास्त्रज्ञांनी दिलेली योगदान त्या त्या क्षेत्रामधलं त्यावरती काही प्रश्न आलेले आहेत. मग ते कुठले आहेत आपण बघणार आहोतच. त्याच्यानंतर संस्थांच्या बद्दल प्रश्न विचारले गेले, स्थळांच्या बद्दल विचारले गेले, वेगवेगळी उपकरणं बद्दल विचारले गेलेत, आपल्या संरक्षण खात्याबद्दलचे आहेत, नवीन तंत्रज्ञानाचा कसा विकास झाला आणि वैज्ञानिक संबंधातल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आता भौतिकशास्त्र जर घेतला तर त्यातल्या प्रश्नांची संख्या जी आहे ती जवळजवळ मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 60, पण त्यातलं साधारण 8 महत्वाचे मुद्दे किंवा 9 मानता येतील आपल्याला
आणि त्या 9 मधला आपण जर समजा यातले एक 2-3 प्रश्न जर बघायला घेतला, आता पहिला प्रश्न, 1 कॅलरी मध्ये किती जूल, हा एककावरचा प्रश्न आहे. मग असे एककावरचे ह्या 60 मध्ये जवळ 4-5 प्रश्न एककावरती आहे. खगोलशास्त्रावरती 4-5 प्रश्न आलेले आहेत. मग आता ह्यातला जर 3 नंबरचा प्रश्न बघितला, ब्लॅक होलची पहिली प्रतिमा टिपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेल्या दुर्बिणीचे नाव काय होतं. हा जो प्रश्न आलेला आहे गेल्या वर्षीच्या परीक्षेतला, मग त्याचं उत्तर काढायचं झालं तर एक स्लाइड परत दाखवतो तुम्हाला आणि त्या ह्याच्यात आपल्याला चर्चा करत त्याची काही उत्तर आपल्याला बघता येतील. एक नवीन स्लाइड मी जरा थोडी आता इथं आपल्या पुढं आपल्याशी शेअर करतोय. ही स्लाइड दिसते का सगळ्यांना? हो. हा, आता ही स्लाइड जर बघायला गेला तुम्ही तर ही कशा संबंधितली आहे, तर आपण मगाशी तो प्रश्न बघितला की दुर्बीण जी होती त्या दुर्बिणीबद्दलच्या आणि मग आता परत एकदा आपण समजा मला स्लाइडकडे जायचं झालं, पार्टिसिपंट मधलं कोणाचं तरी म्यूट परत करतो मी. त्या प्रश्नाकडे जर समजा परत आपण गेलो तर हा प्रश्न परत एकदा मी आपल्यासाठी वाचतो. 3 नंबरचा प्रश्न, ब्लॅक होलची प्रतिमा टिपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेल्या दुर्बिणीचं नाव काय. आणि मग त्यांनी 4 दुर्बिणीची नावं दिली आहेत. इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप, फर्मी गॅमा रे स्पेस टेलिस्कोप, हार्ड एक्स-रे मॉड्युलेशन टेलिस्कोप आणि लुनार बेस्ड अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप. आता याच्यात जर तुम्ही बघायला गेला, पहिलं जे आहे तर तो असा एक नुसता टेलिस्कोप नाही आहे. त्यात जवळ असे एक 8 टेलिस्कोपची ती यंत्रणा आहे आणि त्याच्या साह्यानं बरंच संशोधन केलं जातं. आणि हे सगळे टेलिस्कोप जसे ग्राउंडला आहे तसे आकाशात सुद्धा आहेत. फर्मी गॅमा रे हा अवकाशातला टेलिस्कोप आहे नासाने सोडलेला, आणि नंतरचे जे 2 टेलिस्कोप आहेत ते चीननं सोडलेले आहेत. मग आता याच्याबद्दल जर समजा मला उत्तर काढायचं झालं तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे आपल्याला ही जी स्लाइड आहे त्या स्लाइडचं जर थोडं आपण बघितलं तर तुमच्यापैकी प्रत्येकाला ते उत्तर काढता येऊ शकेल. मग परत मी ती स्लाइड आपल्याशी शेअर करतो आणि मग त्याची चर्चा करू. ते जरा बघून आपण तुमच्यापैकी प्रत्येकजण मला उत्तर सांगू शकेल. मग आता इथं काय 8 टेलिस्कोप कुठले कुठले आहेत, तर त्याच्यातला एक सब मिलीमीटर टेलिस्कोप अमेरिकेत आहे. त्यानंतर मेक्सिकोमध्ये असलेला तो लार्ज मिलीमीटर टेलिस्कोप आहे. त्यानंतर चिली राष्ट्रामधले 2 टेलिस्कोप आहेत, एक अल्मा आणि एक ॲपेक्स. त्यानंतर फ्रान्समधला एक इराम नावाचा टेलिस्कोप आहे. स्पेन मधला एक टेलिस्कोप आहे. त्यानंतर अमेरिकेच्याच काही पॅसिफिक महासागरामध्ये असलेल्या संशोधन बेटावरती असलेले जेम्स क्लार्क मॅक्सवेल टेलिस्कोप आणि सब मिलीमीटर अरे टेलिस्कोप असे. तर ह्या 8 टेलिस्कोपनी काय केलं की विश्वभरामध्ये होत असणाऱ्या घडामोडींचं निरीक्षण केलं. मग ते पुढची स्लाइड जर बघितली तर त्याच्यातला इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप, हे आता इंग्लिशमध्ये स्लाइड आहे, त्याचं मराठीकरण केलं तर तुमच्या लक्षात येईल. तर हा इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप हा कसला आहे, तर 8 ग्राउंड बेस्ड रेडिओ टेलिस्कोप असलेला तो टेलिस्कोप आहे आणि वॉज डिझाईन टू कॅप्चर इमेजेस ऑफ अ ब्लॅक होल. तर जगामध्ये जे ब्लॅक होल जे तयार होतं, ब्लॅक होल कसं तयार होतं, तर एखादा तारा जर समजा मरायला लागला तर ते मरत असताना त्याच्यातलं वस्तुमान नाश पावायला लागतं. नाश पावायला लागलं की त्यातनं त्याची जी पहिली अवस्था येते तर त्या ह्याच्यातनं संपूर्ण त्यातली ऊर्जा संपली की जे वस्तुमान थोडंफार उरलेलं असतं ते अतिशय किमान जागेत प्रचंड दाबाखाली, प्रचंड तापमानाखाली आणि प्रचंड गुरुत्वाकर्षणाखाली एकत्र येतात. आणि त्याचा गुरुत्वाकर्षणाचा वेग एवढा असतो की त्याच्यात जवळ गेलेली सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये म्हणजे नाहीशाच होऊन जातात. मग असा हा ब्लॅक होल जर समजा जगामध्ये अशा तारामृत होत असताना ब्लॅक होलची जी प्रोसेस आहे ती जर बघायची असेल तर अशा वेळेला आपल्याला हे किती दूर अंतरावर, म्हणजे पृथ्वीवरनं जर बघायचं झालं तर अक्षरशः लाखो, ज्याला आपण म्हणतो ना आकाश मैल किंवा त्याला खगोलशास्त्रातले जे एकक आहे तेवढ्या अंतरावर, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट वगैरे त्याला म्हटलं जातं किंवा प्रकाश वर्ष म्हटलं जातं, तर ते लाखो प्रकाश वर्ष का लाखो एयू एवढ्या अंतरावरनं ती घटना कुठं जर चाललेली आहे ती बघायची आहे. तर अशा त्या प्रक्रियेतल्या सगळी माहिती एकत्र यावी म्हणून त्या 8 टेलिस्कोपचा तो एक समूह आहे आणि मग त्याला नाव त्यांनी इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप असं दिलंय. त्यात हा टेलिस्कोप सध्या कोण चालवत आहे, तर सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स आणि त्याचे प्रमुख ते सेफर्ड डेल्मन आहेत.
आणि असे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये बरेच आलेले आहेत. मग आता दुसरा जो टेलिस्कोप आहे तो फर्मी गॅमा रे स्पेस टेलिस्कोप. आणि दरवर्षी जर तुम्ही बघायला गेला त्या वर्षभरात होत असलेल्या कुठल्या तरी परीक्षेमध्ये हे टेलिस्कोपवरचा प्रश्न आलेलाच असतो. आणि मी मगाशी सांगितलं अशा 22 परीक्षा झाल्या होत्या गेल्या वर्षी, तर त्यातल्या एका दुसऱ्या परीक्षेमध्ये हा टेलिस्कोप येतोच. मग आता ते राज्यसेवा पूर्व असेल किंवा मुख्य असेल किंवा गट ब ची पूर्व असेल किंवा गट क ची पूर्व असेल किंवा खात्याची परीक्षा असेल किंवा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल किंवा आपण मगाशी बघितलेल्या काही इतर परीक्षा असतील, तर त्या सगळ्यांच्या मध्ये हा प्रश्न असतोच. आधी तो नासाचा फर्मी जो टेलिस्कोप मगाशी सांगितलं तुम्हाला, नासाने तो सोडलेला आहे. तो काय काम करतो तर ते दिलेलं आहे ते 2008 साली आणि तो फ्लोरिडातनं सोडला होता. आणि ते साधारणपणे सध्या पृथ्वीपासून 350 मैल म्हणजे 560 किलोमीटर अंतरावरनं तो फिरतोय आणि तो अवकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांची माहिती सुद्धा घेतोय. पण त्याच्यातनं आपल्याला काय म्हणायचं, ब्लॅक होलचं चित्रण करता येत नाही, कारण त्यासाठी आपल्याला 8 टेलिस्कोप लागतात आणि त्यासाठीचं यंत्रणा आहे ती EST. नंतर हार्ड एक्स-रे टेलिस्कोप मगाशी सांगितल्याप्रमाणे हा चायनाने सोडलेला आहे. आणि चायनाचा हा एक्स-रे टेलिस्कोप म्हणजे ती एक निरीक्षण यंत्रणाच आहे आणि अवकाशात आहे. त्यांनी 2017 साली सोडली होती. आणि मग त्यांना ते ब्लॅक होल, न्यूट्रॉन स्टार्स, ऍक्टिव्ह गॅलेक्टिक यांचा सगळा अभ्यास करायचा होता. पण झालंय काय की त्यात ते 8 टेलिस्कोप नाहीत, त्यांचा एकच असल्यामुळं त्याच्यातनं तो ब्लॅक होलचा त्यांचा उद्देश जरी असला ते साध्य झालं नाही आणि परत त्यांचे काय ते टेलिस्कोप सोडायला सुरुवात आहे. आता हा ल्युनार ब्रेस्ट अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप काय आहे तर ते चायनाने एक, जसं आपलं मंगळानं आहे तसं चायनाने 14 डिसेंबर 2013ला मंगळावरती एक आपलं अवकाशात पाठवलं होतं किंवा त्यांचा तो प्रक्षेपक म्हणायचा. आणि तो चंद्राच्या कक्षेत सध्या फिरतो आणि त्याच्यावरती असलेलं हे लुनार बेस अल्ट्राव्हायोलेट टेलिस्कोप, त्याच्यातनं विश्वभरच्या वेगवेगळ्या काय घेतल्या जातात, प्रतिमा घेतल्या जातात. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा जो काही पहिला प्रश्न जो आपण बघितला त्याचं जर उत्तर तुम्हाला काढायचं झालं तर ते मगाशी सांगितल्याप्रमाणे जो प्रश्न आहे परत आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. ती परत स्लाइड आपल्याला दाखवतो आणि मग त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ब्लॅक होलची पहिली प्रतिमा खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेल्या दुर्बिणीचं नाव काय. आणि आता एवढ्या आपण 4 स्लाइड्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल ते इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप. आणि मग असंच जर समजा तुम्ही, आता हा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं, असं जर समजा प्रत्येक प्रश्न घेतला त्या प्रश्नातले 4 पर्याय त्याच्याबद्दलच्या काही संकल्पना, शेवटी काय आहे कुठलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा झाला तर त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे घटक, उपघटक आणि मुद्दा. आणि सो दिस इज कॉल्ड द क्लासिफिकेशन. आता तुम्हाला ही जी प्रश्नपत्रिका दिलेली आहे दॅट इज नथिंग बट व्हेरी आयडियल एक्झाम्पल ऑफ अ क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण. वर्गीकरण काय केलं आपण तर सगळ्या ह्या पेपरचं 18 घटकामध्ये वर्गीकरण, त्या 18 मध्ये परत उपघटक आले आणि त्या उपघटकावरती एक एक मुद्दा आला. म्हणजे आता खगोलशास्त्रचा आता हा आपण जर बघितला तो टेलिस्कोपवरचा आला किंवा आता एकक ह्याच्यात विचारलेले आहेत, कॅलरी, जूल किंवा आता पुढचं जर तुम्ही बघायला गेला 1 नंबरचा प्रश्न जसा आहे तसा आपण जर समजा 9 नंबरचा प्रश्न बघितला इथं, तर गुरुत्वाकर्षण, विद्युत धारा, वेग, विद्युत हे रोध, तर याची एककं दिलेली आहेत. मग त्यांच्या जोडाजुळवा म्हणून सांगितलेलं आहे. तसंच जर समजा तुम्ही इंग्लिश मधले प्रश्न आहेत त्याच्यात जर गेला तर इथं पुढे बघा 1 फूट कॅन्डल म्हणजे काय, त्यानंतर युनिट ऑफ ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय, हे असं विचारलेलं आहे. मग आता ह्या सगळ्यांची जर समजा तुम्ही बघायला गेला तर एखादा आपल्याकडे चार्ट असेल कशाचं एकक कशाबद्दल किंवा कुठं वापरलं जातं. आणि मग अजून एक आपल्याकडची जी पुढची स्लाइड आहे ती जर बघितली तर त्यातनं ह्या युनिटवरच्या प्रश्नांची उत्तरं काढायला आपल्याला सोपं जाऊ शकेल. मग परत मी बघायच्या स्लाइडकडे जातो आणि मग तुम्हाला ते हे परत शेअर करतोय मी. तर ही प्रतिमा सगळ्यांना दिसते का? ही स्लाइड दिसते 6 नंबरची स्लाइड. तर दिसते की नाही? एखाद्याने जरी कोणी हो म्हटलं तरी चालेल. हो दिसते. हा, तर या स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं तर ते आता याच्यात मराठीत आणि इंग्लिश मध्ये दोन्ही मध्ये आहे. तर आता इथं काय झालेलं आहे, एक एखादी म्हणजे
तिथे बघा 1 जूल, मग ते कशासाठी वापरलं जातं किंवा वॅट तास. मग आता आपल्याला प्रश्न आला होता 1 कॅलरी म्हणजे किती जूल, तर ते 4.184 जूलचे येतं. त्यानंतर असेच बाकीचे काही एकके दिलेले आहेत, त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ह्या स्लाइड्स मी नंतर तुम्हाला शेअर करतोय. आणि मग त्या ह्याच्यामध्ये त्याचा अँपियर कशासाठी वापरायचं किंवा हॉर्स पॉवर कशासाठी वापरायचं, वॅट कशासाठी वापरायचं, असं वगैरे आहे. आणि याच्यातनं मग आपल्याला ती त्या प्रश्नांची जी आहे, जो प्रश्न विचारले गेलेले आहेत एककावरती, त्यांची उत्तर आपल्याला काढता येऊ शकतात. आता याच्यानंतर जी एक स्लाइड जी आहे, तर ती पुढची जी स्लाइड आहे ती जरा थोडी मला महत्वाची एवढ्यासाठी वाटते की हा जो मॅच नंबर बद्दलची एक स्लाइड दिलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तर मॅच नंबर म्हणजे काय, की बघा ध्वनी जो आहे तर तो साधारणपणे एका सेकंदाला 340 मीटर वेगाने जातो. आता त्याच वेगाने जर समजा एखादं विमान किंवा अवकाशात जाणारी एखादी वस्तू जर जायला लागली, तर त्या वेगाला आपण मॅच नंबर म्हणतो. आता सेकंदाला ज्या वेळेला 340 मीटर दर सेकंद हा ध्वनीचा वेग, तर तासाला साधारण तो 750 किलोमीटर ताशी जातो. तर 750 किलोमीटर दर तास या वेगाने जर समजा एखादं विमान किंवा एखादं अग्निबाण जर गेला, तर त्याला मॅच नंबर म्हणतात. आणि मॅच नंबरच्या वेगाने जर विमान झालं तर त्या विमानाचा वेग ट्रान्ससोनिक मानला जातो. त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला सबसोनिक म्हणायचं. त्याच्यापेक्षा जास्त असलं तर सुपरसोनिक म्हणायचं. आणि अगदी त्याच्या 5 पटीनं आणि त्याच्याही पेक्षा जास्त गेल्या 5 पटीपेक्षा त्याला हायपरसोनिक म्हणायचं. आणि परीक्षेमध्ये त्यात सोनिक बूम काय आहे किंवा असले वगैरे प्रश्न विचारले जातात. आणि याच्यावरती आधारित सुद्धा बऱ्याच बाकीच्या ज्या लहरी असतात, जसं आता इथं हे वेगानुसार झालेलं आहे. मग तसं फ्रिक्वेन्सीनुसार जर बघाल तर अल्ट्रासाऊंड लहरी आहेत किंवा इन्फ्रासाऊंड वगैरे लहरी आहेत. मग त्याबद्दल सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेले असतात. त्याच्यानंतर एक बर्नौलीचा थिरम जो आहे, बर्नौलीचा सिद्धांत, त्याच्यावरचा एक प्रश्न आला होता आणि आहे तो आपल्या पेपरमध्ये दिलेला. तर पदार्थ विज्ञानातलं आता बर्नौलीचं तत्व काय आहे, की साधं असं सांगितलं जातं, की एखाद्या प्रवाहित असणाऱ्या किंवा वेगवान किंवा गतिमान द्रव पद्धतीमध्ये जर अचानक काही बदल निर्माण झाला, तर कमी दाबाचा पट्टा त्याच्याभोवती तयार होतो. आणि मग त्याची उदाहरणं काय, तर विमानाचं किंवा हेलिकॉप्टरचं उड्डाण असेल किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आपण उभं राहिलो आणि आपल्या समोर रेल्वे जर वेगाने गेली, तर त्यामुळे काय होतं, की त्या परिसरामध्ये एक प्रवाह निर्माण होतो आणि मग रेल्वे आणि तुम्ही त्या दोघांच्या मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होणार आणि तुम्ही तिकडे खेचलं जाणार. मग ते बर्नौलीच्या तत्वाचं दैनंदिन जीवनातलं ते ऍप्लिकेशन. किंवा क्रिकेटमध्ये ते रिव्हर्स गोलंदाजी करतात किंवा स्पिन गोलंदाजी केली जाते. त्यानंतर फुटबॉलमध्ये जर बघायला गेला पेनल्टी किक मारली जाते. ते पेनल्टी किक मारताना तो फुटबॉलर काय करतो, किक मारतो, पण तो बॉल बाहेर जातो असं गोलीला वाटतं, पण अचानक आत वळतो. दॅट इज बिकॉज ऑफ बर्नौलीज थिअरम. आणि त्या बर्नौलीच्या तत्वाच्या बद्दल बरेच प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. तर थोडक्यात जर बघायला गेला तुम्ही, तर इथं तुमच्या लक्षात येईल की आपल्या परीक्षेमधले जे प्रश्न हे जे विचारले गेलेले आहेत, तर हे साधारणपणे सर तुम्ही म्यूटवर आहे. माझा आवाज येतोय? हॅलो, कॅन यू हिअर मी? येस हा सर. येतो. तर मी तुम्हाला सांगत होतो की आता आपला हा जो टॉपिक आहे, तर त्यातला पुढचा भाग जो चालला होता, तर त्याच्यानुसार हे पदार्थ विज्ञानातले हे असे 9 टॉपिक आहेत. हे 9 टॉपिक वरती गेल्या वर्षातले आलेले त्याच्याबद्दलचा अभ्यास कसा करायचा आणि कशाचा जर आधार घेतला तर त्याचा फायदा जास्त होईल. मुख्यत्वे प्रश्न कशातले आहेत, तर एकक सिस्टीम वरती जास्त विचारलेले आहेत. त्यानंतर पदार्थ विज्ञानातल्या वेगवेगळ्या संकल्पना त्याच्यावरती विचारलेल्या आहेत. उपकरणावरचे प्रश्न आहेत, काही गणित विचारलेली आहेत आणि या वर्षीच्या परीक्षेमध्ये असंच काही येणार आहे. आता बऱ्याच वेळेला कसं होतं, की या टॉपिक प्रत्येकाची संकल्पना काय आहे, कन्सेप्ट काय आहे, तो
घ्यायचा, त्याचं ऍप्लिकेशन दैनंदिन जीवनात कसं होतं ते थोडं बघायचं आणि त्याच्याबद्दलचं अपडेशन काय झालेलं आहे याचा जर आपण थोडा विचार केला, त्याचा आपल्याला ह्या परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं काढण्यासाठी फायदा होऊ शकतो. तर थोडी वेळेची मर्यादा असल्यामुळं इथं काय होतं, सगळे टॉपिक आपल्याला घेता येणार नाही. काही मोजकेच प्रश्न आणि मोजक्या स्लाइडच्या साहाय्यानं आपण आजच्या ह्याच्यातलं मार्गदर्शन किंवा संवाद साधूया. आता दुसरा जो टॉपिक आहे रसायनशास्त्रावरती, मगाशी ऐकलं असाल तुम्ही, गेल्या 24 परीक्षांमध्ये रसायनशास्त्रावरती आलेल्या प्रश्नांची संख्या 40 आहे. आणि हे जे काही 40 प्रश्न जे विचारले गेलेले आहेत, तर त्यातले टॉपिक आहेत मूलद्रव्य, मिश्रण, अणुरचना, रासायनिक क्रिया, धातू, संमिश्र, अधातू असं वगैरे. आणि त्यात जास्त करून आलेले आहेत. आता इथं हा जो 3 नंबरचा प्रश्न जो आहे, खालीलपैकी असे आपल्या 4 टॉपिक दिलेले आहेत. म्हणजे 4 पर्याय दिलेत. एक म्हणजे बेरियम क्लोराईड दिले, बोरॉन ट्राय क्लोराईड दिलेलं आहे, बेरिलियम क्लोराईड दिलेलं आहे आणि बोरॉन ट्राय फ्लोराईड दिलेलं आहे. आणि जर तुम्ही बघायला गेला तर बाकी सुद्धा ह्या 40 मध्ये जवळजवळ आम्लांच्या वरती एक 6-7 प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या आम्लांचा एक चांगला अभ्यास करायला पाहिजे. मग आता ह्या प्रश्नाचं 3ऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं झालं तर आपल्याकडे एक परत स्लाइड आहे, तर ती परत मी शेअर करतो आणि त्याच्या सहाय्यानं आपण त्याचं उत्तर काढायला आपल्याला जमते काय ते बघूया. आता इथे दैनंदिन जीवनामध्ये आढळणारी जी आम्ल आहे तर त्याच्याबद्दलचे काही वेळेला फॉर्म्युले किंवा सूत्र सुद्धा विचारली जातात आणि साधारण जर तुम्ही बघायला गेला तर त्याचा स्रोत काय असतो, त्याची कॉमन नावं काय हे असं विचारतात. मग आता आपल्याकडे गाड्या ज्या चालतात त्या गाड्यातला ऍसिड कुठला असतं, गंधक आम्ल परीक्षेत प्रश्न आलेला. त्यानंतर माणसाच्या पोटामध्ये कुठला, जठरामध्ये असलेला आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल. आपण जी शीतपेय पितो त्याच्यात कुठलं असतं तर ते फॉस्फोरिक ऍसिड असतं. त्यानंतर कार्बोनेटेड वॉटर जे असतं त्यात कार्बोनिक आम्ल असणार. त्यानंतर विनेगर द्राक्षापासून बनवतात आणि त्यात ऍसिटिक आम्ल असतं. लिंबूवर्गीय फळांच्या मध्ये सायट्रिक आम्ल किंवा व्हिटॅमिन सी नेमकं ते अस्कॉर्बिक आम्लच आहे. किंवा द्राक्षे असतील, चिंचा असतील त्याच्यामध्ये टार्टारिक किंवा कैरीमध्ये सुद्धा टार्टारिक आम्ल असतं. आपलं डोकं दुखलं की ते गोळ्या ज्या खाल्या जातात त्यात ऍसिटिक आम्ल असतं. आणि याच्यावरती जोड्या जुळवा आणि असले वगैरे प्रश्न आलेत आणि या पेपरमध्ये सुद्धा आहेत. आणि पुढे जर तुम्ही बघायला गेला तर हे लेविस ऍसिड जे आहे त्याच्यावरचा लुईस आम्लावरचा प्रश्न विचारलेला आहे. आणि लुईस आम्लाची व्याख्या काय आहे तर ते असं आम्ल असतं की ज्याच्यामध्ये ती इलेक्ट्रॉन पेअर जी असते तर त्याचा स्वीकार केला जातो. तर साधारणपणे कसं आहे की लुईस आम्ल जे असेल तर आता हायड्रोजनचा आयन किंवा पोटॅशियमचा आयन किंवा मॅग्नेशियमचा आयन आयनचा असेल किंवा बोरॉन फ्लोराईड जे आहे ते आहे किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड. तर हे जे सगळे आयन्स किंवा हे जे काही सॉल्ट किंवा क्षार आहेत ते पाण्यात विरघळलं की जे आम्ल होतं ते लुईस आम्ल म्हणायचं. आणि ही जी बेस आहेत ती पाण्यात विरघळली की जे आम्ल बेस तयार होईल त्याला लुईस बेस. आणि मग साधारण जर तुम्ही बघायला गेला तर ते मूळ त्याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे की लुईस आम्ल जे असतं ते काय करतं की ऍक्सेप्ट सिमिलर टू ते बेरिलियम फ्लोराईड किंवा सिन्स ते फ्लोरीनच्या बद्दल दिलेलं आहे. तर साधारणपणे कुठल्याही लुईस आम्लामध्ये हा आयन महत्वाचा असतो आणि मग हे आयन जिथं आहे त्याला अनुसरून एखादा इलेक्ट्रॉन घेतला जातो किंवा सोडला जातो. आणि असं जर झालं म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन एखादं जर आम्ल किंवा एखादं जर अल्कली तयार झाला तर त्याला त्यांनी लुईस आम्ल असं नाव दिलेलं आहे. मग आता पुढची जर बघायला गेला तुम्ही तर हे आपल्याला जी दिलेली एकंदरीत 3 उदाहरणे जी आहेत तर त्याच्यातलं बेरियम क्लोराईड जे आहे तर ते लुईस आम्ल होत नाही. कारण तो क्षार आहे आणि त्या क्षाराकडनं कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जात नाही. आता थोडक्यात कमी वेळामध्ये हे समजावून सांगणं तसं थोडं कठीण जातं, बट एनिवे ज्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल तेवढंच मी तर सांगतो. ही स्लाइड शेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात परत येऊन जाईल.
आणि दुसरं एक ते डायगोनल रिलेशनशिप नावाचा एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये. आणि डायगोनल रिलेशनशिप असलेले कुठले दोन धातू किंवा दोन मूलद्रव्य कुठले असं विचारलं जातं. आता पिरियडिक टेबलमध्ये ते पिरियड 2 आणि 3 जे पिरियड आहेत, मग त्या पिरियड मधलं लागून म्हणजे लगतच्या एकामेकाच्या खालच्याच्या ऐवजी अशा क्रॉस जी काही मूलद्रव्ये जे असतात तर त्यांचे गुणधर्म बऱ्यापैकी सारखे असतात आणि म्हणून त्याला ते डायगोनल कनेक्शन असं म्हटलं जातं. मग इथं लिथियम हा 2 पिरियड मधला आणि मॅग्नेशियम पिरियड 3 मधला, बेरिलियम हा पिरियड 2 मधला, अल्युमिनियम पिरियड 3 मधला, किंवा बोरॉन पिरियड 2 मधला, सिलिकॉन पिरियड 3 मधला, कार्बन, फॉस्फर. तर ही सगळी जी मंडळी आहे तर त्या सगळ्यांना आपण काय म्हटलं जातं की डायगोनल रिलेशनशिप असं त्याला म्हटलं जातं. आणि साधारण जर समजा तुम्ही बघायला गेला तर रसायनशास्त्रावरचे जे प्रश्न आहेत ते अलीकडच्या काळामध्ये जास्त करून ते पिरियडिक टेबल, आम्ले, क्षार, दैनंदिन जीवनातली उपयुक्त पडणारी काही जी महत्वाची काय म्हणतात त्याला ते संयुग किंवा मूलद्रव्य किंवा मिश्रण जे आहेत तर त्याच्यावरती हे प्रश्न विचारले जातात. अजून एक प्रश्न जो ब्रेजिंग बद्दलचा होता. आता ब्रेजिंग आणि वेल्डिंग या दोन्हीतला फरक काय? तर वेल्डिंग करायचं झालं तर ज्या दोन्हींचं आपण वेल्डिंग करणार त्या दोघांना वितळावं लागतं. पण काही वेळेला वेल्डिंग असं करतात त्यातला ज्याचं वेल्डिंग करायचं ते वितळलं नसलं पाहिजे आणि मग त्यासाठी फ्लॅक्स वापरला जातो. आणि हा आता आरटीओची जी परीक्षा झाली त्याच्यातला हा प्रश्न आला होता की ब्रेजिंग करताना कुठला फ्लक्स वापरला जातो. आणि मग फ्लक्सचं महत्वाचं काम काय असतं तर इथं दिलेलं आहे की इट प्रिव्हेंट्स ऑक्साइड फ्रॉम फॉर्मिंग व्हाईल द मेटल इज हिटेड. म्हणजे एखादी वेल्डिंग करत असताना त्या धातूचा तापमान वाढल्यामुळं हवेशी संपर्क येऊन त्याचा ऑक्साईड तयार होतो आणि हे ऑक्साईड तयार झालं की ते साधारणपणे तो धातू किंवा ती जी वस्तू असेल ती एकदम कमकुवत होते. मग ते टाळायचं झालं तर फ्लक्स वापरले जातात. मग तो बोरॅक्स वापरला जातो आणि त्या बोरॅक्समुळं ते जिथं आपण वेल्डिंग करणार त्याचं क्लिनिंग आणि कॉन्टॅमिनेशन जो काही आहे ते खूप कॉन्टॅमिनेशन होत नाही, म्हणजे ते खूप चांगल्या प्रकारचं राहतं. मग हे परीक्षेमध्ये हे 2 असले काही प्रश्न अलीकडे येऊन गेलेले आहेत. तर त्या सगळ्यांची आपल्याला चर्चा करताना ह्या काही बाबी ज्या आहेत तर तिकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. तर हा भाग झाला साधारणपणे रसायनशास्त्रामधले कसे प्रश्न येतात त्याच्याबद्दलचा. आता पुढचा जर घटक आपण ठरवलं किंवा पुढची स्लाइड जर बघायची ठरवली तर ती जाते परत प्राणीशास्त्रावर. आता प्राणीशास्त्रामधले जे काही टॉपिक जे आहे तर त्यात जर तुम्ही बघायला गेला तर आता हे जवळजवळ एक 40 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला पाठवू आणि साधारणपणे यातले काय जर अडचणी असेल तर तुम्ही नंतर कधी आमच्या त्या वेबसाईटवरती जाऊन तिथं बघू शकता. आता हे जीवशास्त्र आणि प्राणीविज्ञानामधले एक साधारण नाही म्हणायला गेला तर गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं राज्यसेवा किंवा गट ब ची परीक्षा, गट क ची परीक्षा प्रत्येकात 15 ते 16 प्रश्न विज्ञानावरती होते आणि त्यातलं जीवशास्त्र आणि प्राणीविज्ञानावरती एक 2-3 प्रश्न विचारले गेले. मग आता गेल्या वर्षी एक प्रश्न आलेला परीक्षेत काय होता, शार्कवरचा प्रश्न होता. मग त्या शार्क माशाची शरीर रचना त्यांनी विचारली होती. मग त्याच्या अधर बाजूस म्हणजे खालच्या बाजूला मुख असतं, जरायुज असतं, सायक्लॉइड खवले असतात, कास्तिमय म्हणजे हाडं असलेलं त्याची अंतकंकाल म्हणजे इंटरनल स्केलेटन त्याचा हाडानी बनलेलं असतं, असा वगैरे तो 4 भाग दिलेला आहे आणि मग त्याच्यातनं आपल्याला त्याचं उत्तर काढायला सांगितलेलं आहे. मग आता त्याच्याबद्दलची जी स्लाइड आहे शार्क माशाची जर आपण बघितली तर त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की याचं उत्तर आपल्याला अशा काही जर थोड्याफार आपल्याकडे स्लाइड असतील तर त्याच्या सहाय्यानं उत्तर काढणं खूप सोपं जातं. आता शार्कचं शरीर जर तुम्ही इथं बघितलं तर ते दोन्ही बाजूनी चपटाने त्याचा आकार साधारण लांबट आणि दोन्ही टोकास निमुळता आणि प्रवाह रेखीत असतो. म्हणजे आता इथं हे दिलेलं आहे ते माशाची शरीर रचना दिलेली आहे आणि त्याच्या शरीराचं धड आणि ही सगळी माहिती जी दिलेली आहे त्याच्याही पेक्षा जी मला तुम्हाला दाखवायची आहे तो हा एक महत्वाचा भाग. तर शार्क मासा आणि इतर मासे यांच्यातला सगळ्यात महत्वाचा फरक जो आहे त्यांच्या शरीराच्या खवल्यावरचा. शार्क माशाच्या शरीरावरचे जे खवले असतात तर ते त्यांना आपण काय म्हणतो की डर्मल डेंटिकल्स किंवा प्लॅकॉइड सेल म्हणायचे. नंतर गॅनॉइड स्केल जे असतात ते शार्क माशात असत नाही.
सायक्लॉइड स्केल सुद्धा शार्क माशात असत नाहीत, किंवा टिनॉइड स्केल सुद्धा असत नाहीत. आता हे प्लॅकॉइड, गॅनॉइड, सायक्लॉइड आणि टिनॉइड त्या अशा तिन्ही खवल्यावर किंवा चारही खवल्यावरती आधारित माशांचं वर्गीकरण केलं जातं. मग आता हा जो काही सायक्लॉइड स्केल हे असे दिसतात, आणि सायक्लॉइड स्केल असे त्या शार्क माशावरती असतच नाही. आणि शार्क माशाचं शरीर हे सायक्लॉइड स्केल विरहित असतं, आणि त्याच्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते जर तुम्ही बघायला गेला, सायक्लॉइड स्केल ते जर बाजूला काढलं आणि मग उरलेले जे पर्याय आहेत तर ते पर्याय त्याच्याशी त्याला लागू पडतात. म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितला तर 2 नंबरला ते अधर बाजूस खालच्या बाजूला त्याचं तोंड असतं, जरायुज असतो. सायक्लॉइड खवले त्याच्यामध्ये नसतात आणि ते ह्यानी बनलेलं असतो. त्यामुळे जर सी काढून टाकलं तर मग त्याच्यातनं जर तुम्ही बघितला तर ए बी डी ह्याच्यात सी येत नाही, मग त्यामुळे आपलं उत्तर 1 नंबरचं येणार. तर 1 नंबर हे 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. मग असेच बऱ्याच ह्याच्याबद्दल परीक्षेमधले हे जे बाकीचे जे आहेत प्रश्न ते तशाच पद्धतीचे विचारले गेलेले आहेत. आता हा 8वा प्रश्न जो आहे की खालीलपैकी कोणती थेअरी किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत. मग आता पृथ्वीवरचं जे काही एकंदरीत जीवन किंवा प्राणी किंवा वनस्पतींची जी उत्क्रांती झालेली आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले आहेत. आणि मग त्याच्यात तो यूज डिस्यूज थेअरी ते एकाने मांडला होता, लॅमार्कचा, जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क म्हणायचा. त्या डार्विनचा सिद्धांत सगळ्यांना प्रचलित असलेला माहिती आहेच. किंवा उत्परिवर्तन सिद्धांत डी व्हेरीजनं मांडला होता. आणि मग आता ह्याच्यातनं जर तुम्ही बघायला गेला तर आता वारसा म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत, उत्क्रांतीचा सिद्धांत, वारसा गुणधर्म सिद्धांत आणि वियोग सिद्धांत असे हे 4 सिद्धांत दिलेले आहेत. आणि त्याच्यावर परत खाली पर्याय दिलेले आहेत. आता मगाशी जसं आपण सार्क माशाचं बघितलं तसं परत इथे जर समजा आपण त्या ह्याच्याशी गेलो, त्या स्लाइड परत गेलो तर आपल्या लक्षात येईल की हे परत इथं जर समजा मी शेअर केली ही स्लाइड दिसते का परत सगळ्यांना? स्लाइड दिसते का? आता जे दाखवलं हो सर. 22 नंबरची स्लाइड दिसत असेल. मग आता इथे बघा लॅमार्कचा जो यूज आणि डिस्यूज सिद्धांत होता, त्यानंतर व्हायटॅलिझम नावाचा एक सिद्धांत आहे, अर्थोजेनेसिस नावाचा एक सिद्धांत आहे, किंवा ते त्याला थिस्टिक म्हणजे सगळं हे प्राणी किंवा वनस्पती देवाने निर्माण केले, म्हणजे त्याला थिओलॉजिकल इव्होल्युशन म्हणायचं. स्ट्रक्चरल इव्होल्युशन एक सिद्धांत आहे, डी व्हेरीने सांगितलेला म्युटेशनचा सिद्धांत आहे, मॉडर्न सिंथेसिस थिअरी आहे आणि डार्विनचा सिद्धांत वगैरे. तर इथे साधारणपणे जर तुम्ही बघायला गेला तर जवळजवळ 9 उत्क्रांतीचे सिद्धांत दिलेले आहेत. आणि मग ह्या 9 पैकी कशाचं नाव तिथं नाही ते जर आपण बघितलं तर आपल्याला त्याचं उत्तर येणार. मग त्याच्यानंतर तिकडे जायच्या अगोदर जर आपण ही पुढची एक स्लाइड बघूया, म्हणजे तिकडे दोघांचं उत्तर आपल्याला एकदम काढता येईल. आता ही स्लाइड जी आहे तर ती प्रश्न कसा होता आपल्या परीक्षेत की जोड्या जुळवा म्हणून आलेला. आणि मग काही प्राण्यांच्या शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या किती हे जुळवायला सांगितलं होतं. मग इथं जर बघितलं तुम्ही तर ही गुणसूत्रांची संख्या माणसामध्ये 46 असते, पण आता कुत्र्यामध्ये ती 78 आहे, किंवा लांडग्यामध्ये 78 आहे. त्यानंतर पोल्ट्री किंवा कोंबडीमध्ये ती 78 आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेला कुत्रा, लांडगा आणि कोंबडी यांच्यातल्या गुणसूत्रांची संख्या सारखीच आहे, 78. त्यानंतर उंटामध्ये ती 74 आहे, किंवा लामा नावाच्या प्राण्यामध्ये ती 74 असते, रेनडिअरमध्ये 70 आहे, किंवा हॉर्स जो आहे घोडा त्याच्यामध्ये ती 60 आहे. त्यानंतर डोमेस्टिक हॉर्स म्हणजे आपल्याकडे जे वापरले जातात किंवा ते रेस कोर्समध्ये वगैरे जे शर्यतीचे घोडे किंवा इतर याच्यासाठी तर त्यांच्यात 64 असते. आणि मग गोट म्हणजे बोकडामध्ये ती 60 आहे, किंवा मेंढी असेल तिच्यात 54 आहे, माणसामध्ये 46, सशामध्ये 44. तर असं हे साधारण जर तुम्ही बघायला गेला तर ह्या सगळ्यावरती आधारित परीक्षेत त्या प्राणी विज्ञानामध्ये प्रश्न आलेला आहे. आणि मग आपण जरा ते प्रश्नाकडे परत जाऊया आणि मग त्याच्यातनं परत आपल्याला पुढचा टॉपिक बघता येऊ शकेल. मग इथं प्रश्नाकडे आपण आलो समजा. मग याच्यात दिलेलं आहे त्यांनी निसर्ग निवड सिद्धांत, उत्परिवर्तन सिद्धांत. मग आता निसर्ग निवड सिद्धांत म्हणजे डार्विनचा, उत्परिवर्तन सिद्धांत म्हणजे ज्याला आपण म्युटेशन थेअरी म्हणतो ती आहे, वारसा म्हणजे इनहेरिटन्स थेअरी ती मेंडल आणि या सगळ्या लोकांनी मांडलेली ती येते,
आणि नंतर वियोग सिद्धांत म्हणजे त्यात आपण आयडियलिझम आणि तो दिला होता तो. तर हे चारही बरोबर आहेत, त्यामुळे 8चं उत्तर 4 आहे. आणि मग जर समजा तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जोड्या जुळवा म्हणून आलेलं बघा, की मॅच द फॉलोइंग डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स विथ देअर स्पेसिस. मग आता आपण बघितलं गोट, शीप, हॉर्स, पोल्ट्री. आणि मग आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी स्लाइड मध्ये लक्षात दिलं असेल तर ते पोल्ट्रीमध्ये 78 असतात हे लक्षात येतं आपल्या. मग आता डी ला 1 येणार. मग डी ला 1 असं किती ठिकाणी आहे, तर ते 2 आणि 3 मध्ये आहे. मग आता डी ला 1, 2 आणि 3 मध्ये असल्यामुळं सी ला 4 म्हणजे हॉर्सला 4 म्हणजे 64 असतात, आपण बघितलंच ते. मग त्यामुळं उत्तर माझं 2 किंवा 3 येणार हे ठरलं. पण आता मला निश्चितता करायची आहे गोट आणि शीप. मग मेंढीमध्ये हे 54 असतात आणि गोटमध्ये आपण बघितलं मगाशी त्यांची संख्या साधारण 60 पर्यंत असते. आणि त्यामुळं माझं उत्तर जे आहे तर ते मेंढीला म्हणजे बी ला 2 येणार आणि मग 3 नंबरचं उत्तर माझं येईल. तर अशा पद्धतीनं जर समजा आपण हे प्रश्न समोर ठेवले, येऊन गेलेले आहेत हे प्रश्न, पण त्यातले पर्याय, मग तो विषय झाला. जरी प्रश्न रिपीट होत नसले तरी त्याच्याशी संबंधित असलेला जो अभ्यासक्रमातली वेगवेगळी जी माहिती आहे ती विचारली जाते. आणि मग अभ्यास करताना आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे वी कॅन डू द बोथ द थिंग्स, म्हणजे वर्गीकरण आणि कंपॅरिझन, म्हणजे क्लासिफिकेशन आणि कंपॅरिझन या दोन्हींचा जर समजा आपण आधार घेतला तर त्याची उत्तरं आपल्याला काढणं, म्हणजे एखाद्या प्रश्नाची उत्तरं काढणं तशी अडचण येणार नाही. आता त्याच्यानंतर जर बघायला गेला तुम्ही पुढचा जो भाग आहे, आता हे प्राणी विज्ञान जसं बघितलं आपण, त्याच्यानंतरचा जो आहे वनस्पती आणि कृषी विज्ञान. आता गेल्या वर्षी 2019 मध्ये वनस्पती शास्त्रातल्या प्रश्नांची सगळ्यात जास्त म्हणजे संख्या कशावरती होती, तर वर्गीकरणावरती बद्दल होती. तर वर्गीकरणाबद्दल जर समजा तुम्ही बघायला गेला, वनस्पती शास्त्रामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या जवळजवळ 60-70 वर आहे. त्यातले 10 ते 12 प्रश्न हे वर्गीकरणाबद्दल आलेले आहेत. आणि मग वर्गीकरणाचे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये ते आता पहिलं बघा, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती कुणी मांडली. हा जो आपल्या परीक्षेतला हा पहिला जो प्रश्न आहे, त्यात अँजलर आणि प्रॅन्टल, बेसी, बेंथम आणि हुकर आणि तक्ताजा असं दिलेलं आहे. आता हाच प्रश्न जर समजा आपण इंग्लिश मधल्या पेपरमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्नच आहे, हू प्रपोज द फर्स्ट नॅचरल सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. मग ते आसाग्रे, एपी डी कॉन्डॉल किंवा एल जसीस किंवा बेंथम आणि हुकर. त्यानंतर खाली परत 2 नंबरला जर बघितला तर आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ टॅक्सा इन लिनन हायरार्की, मग क्लासिफिकेशन मधलाच आहे. 3 नंबरचा प्रश्न जर बघितला, अल्फा, बीटा, गॅमा, ओमेगा, टॅक्झॉनॉमी, म्हणजे ते सुद्धा वर्गीकरणाची पद्धत आहे, मग त्याच्याबद्दल. नंतर 4 नंबरचा जर बघितला, तक्ताजन सिस्टीम ऑफ अ प्लांट क्लासिफिकेशन, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघायला गेला तर एवढ्या ह्याच्यामध्येच आपण एक 5 ते 6 प्रश्न हे वनस्पतीचं वेगवेगळ्या प्रकारे कसं वर्गीकरण केलं जातं त्याच्यावरती विचारलेलं आहे. मग त्याच्याबद्दलची जी स्लाइड आहे वर्गीकरणाबद्दलची, जर समजा आपण ती शेअर करून बघायची ठरवली तर त्याच्यात एक 4-5 स्लाइड आहेत इथं. ही स्लाइड दिसते का वर्गीकरणाची? आर यू एबल टू सी स्लाइड? दिसते दिसते. हा, तर आता याच्यात कसं झालंय की आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हणजे काय, की थिओफ्रेस्टसला आपण फादर ऑफ बॉटनी म्हणतो. आणि इसवी सन पूर्ण 300 वर्षापूर्वी म्हणजे 3ऱ्या शतकात थिओफ्रेस्टसनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं आणि त्याला सपुष्प आणि अपुष्प, फुलं असणाऱ्या आणि फुलं नसणाऱ्या. मग कॅरॉल लिनियसनी त्याचं ते बायनॉमियल नोमेनक्लेचरच्या टॅक्झॉनॉमीनुसार वर्गीकरण केलं. नॅचरल क्लासिफिकेशन बेंथम आणि हुकर या दोन्ही शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा मांडलं. त्या फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन हे हचिन्सन, तक्ताजन किंवा एपीजी आहे त्यांनी केलं. आता मग ह्या प्रत्येकाची माहिती दिलेली आहे. आता बेंथम आणि हुकरनी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे तर ते इथं जर तुम्ही बघायला गेला तर ते दॅट वॉज द फर्स्ट नॅचरल क्लासिफिकेशन. सो बेंथम आणि हुकर क्लासिफिकेशन, पहिलंच वाक्य आहे, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड इट रिलाइज ऑन सिग्निफिकंट कॅरेक्टर्स ऑफ द प्लांट्स. वनस्पतीचे वेगवेगळे जे आहेत त्याच्यावरती आधारित. आणि मग परत नॅचरल सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशनची दुसरी स्लाइड तीच दिलेली आहे. मग ह्या दोघांनी केलेलं क्लासिफिकेशन हे अशा प्रकारचं होतं. तर त्यांनी अपुष्प वनस्पतींचं केलंच नाही, अँड्रोगॅम्स म्हणजे सपुष्प वनस्पतींचं असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलं. आणि नंतर मग ते अँगलर आणि प्रॅन्टल
यांनी फायलोजेनेटिक सिस्टीमवरती आधारित वर्गीकरण केलं होतं आणि ते नॅचरल सिस्टीम नव्हती. आणि मग त्यांनी वर्गीकरण करताना हा आधार घेतला होता. इथं दिल्याप्रमाणे डिव्हिजन, सब डिव्हिजन, क्लास, सब क्लास असं वगैरे केलं होतं. रसीची जी पद्धत होती तर त्यांनी फायलोजेनेटिक्सचाच आधार घेतला होता. त्यामुळं आता या सगळ्यांची उत्तरं काढताना इथं जर बघितलं तुम्ही तर त्या आता जी मगाशी जे दाखवलं त्याबद्दलच्या त्या सगळ्या स्लाइड्स आहेत आणि प्रत्येकाची जर उत्तर आपण काढायचं ठरवलं तर आपण मागं गेलो. आता इथं थोडा वेळेचा हे असल्यामुळे मी जरा थोडं काही गोष्टी डिटेल सांगायची इच्छा असून सुद्धा थोडं आपल्याला हे करावं लागतं. तर ही स्लाइड दिसते का सगळ्यांना? पेपरची परत पेपरकडे आलोय आपण ते. हो. हा. तर आता इथे मगाच्या पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया, म्हणजे वर्गीकरणाच्या बद्दल. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? आणि मग ती पहिली स्लाइड जी होती बेंथम आणि हुकर त्या दोघांनी मांडली. मग त्यात उरलेले तिघांचे सुद्धा कशा वर्गीकरणाच्या पद्धती होत्या ते सुद्धा दिलेले आहेत. तर इथं वनस्पती विज्ञानातला हा जो पहिला टॉपिक आहे, म्हणजे पहिला प्रश्न आहे, त्यातलं 3 नंबरचं उत्तर येऊ शकतं. आणि बाकीचे काही प्रश्न दिलेले आहेत तर ते मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आता पीक विज्ञानाबद्दल बरेच प्रश्न आलेले आहेत. आणि मुळात कसं आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा जो भूगोलचा टॉपिक आहे त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. त्या ज्या लोकांना वन खात्याची परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. आणि काही वेळेला पूर्व परीक्षेत एवढं जरी समजा राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब ची गट क मध्ये त्यामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. इंग्लिशमध्ये जर समजा बाजूला ठेवले, मराठीत जे काही आलेले आहेत त्यांचा जर समजा आपण व्यवस्थित अभ्यास केला त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर हा जो आपला आहे तो 4 नंबरचा टॉपिक. आणि 5 नंबरचा जो टॉपिक आहे ज्याच्यावरती अलीकडच्या काळामध्ये प्रश्नांचं संख्या, आता थीम कशी असते आयोगाची, साधारण हे 5 महत्वाचे टॉपिक दिलेले आहेत. आणि मग ह्या 15 प्रश्न विचारायचे आहेत तर साधारण प्रत्येक याच्यावरती किमान 3 प्रश्न तरी विचारले. काही वेळेला 5-5 प्रश्न विचारले जातात. तर साधारण 3, काही वेळेला 2 सुद्धा येतात, काही वेळेला येत सुद्धा नाही. पण आपण ऍव्हरेज मानायची की 3 वर प्रश्न येणारच. आणि मग आपण येऊन गेलेल्या मुद्द्यातले ज्या काही बाबी आहेत त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं त्याचा फायदा होतो. आता इथे मानवी जीवशास्त्र, आरोग्य विज्ञान आणि पोषण विज्ञान याच्यावरचे प्रश्न आहेत. आता यातला पहिला प्रश्न जो आहे 2019 शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक 2 अमेरिकन व 1 ब्रिटिश शास्त्रज्ञांनी मिळवले. त्याच्यानंतर शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणाची पातळी ओळखून त्याला प्रतिसाद देण्याचे पेशींचे कार्य कसे चालते हे सिद्ध करून कर्करोग, रक्तक्षयासह अनेक आजाराशी लढण्याचा नवा मार्ग दाखवण्याचा ते विषय तो होता. तर ह्या विषयासाठी ते नोबेल पारितोषिक दिलं. आणि पहिले त्यांनी दिले की 2 अमेरिकन आणि 1 ब्रिटिश शास्त्रज्ञ. आणि नंतर ते शास्त्रज्ञांची नावं दिलेत. विल्यम जी केलिन ज्युनियर हे ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत आणि 2 अमेरिकनची नावं. मग आता याच्यासाठी आपल्याकडे एक स्लाइड आहे. ती स्लाइड जर थोडी बघितली आपण त्याच्यातनं आपल्याला उत्तर कदाचित काढता येऊ शकेल. आता इथे ह्या स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात येईल की विल्यम जे केनियर ज्युनियर हा अमेरिकेचा शास्त्रज्ञ आहे. सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ते इंग्लंडचे आहेत आणि ग्रेग सेमेन्झा अमेरिकेचे आहेत. म्हणजे इथं काय होणार, तिथं मगाशी दिलेलं जे विल्यम केलिन हे ब्रिटनचे शास्त्रज्ञ ते चुकलं. मग त्यामुळे त्यातलं क जे आहे तो पर्याय निघून जाणार. बरं, हे आता कुठल्या विषयासाठी दिलं तर ते इथं दिलेलंच आहे की जॉईंटली शेअर द नोबेल प्राइज फॉर देअर डिस्कव्हरीज ऑफ हाऊ सेल्स रिस्पॉन्ड टू व्हेरिंग ऑक्सिजन लेवल्स इन द बॉडी. म्हणजे ऑक्सिजनचं एकंदरीत शरीरातलं जे काही प्रमाण आहे त्याला माणसाचं शरीर कसा प्रतिसाद देतं त्याच्याबद्दलचं ते होतं. आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण देणारी परत एक स्लाइड दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं मग आपल्या ह्या बघायच्या प्रश्नाचं जर उत्तर आपण शोधायचं ठरवलं तर ह्या स्लाइडच्या साह्यानं त्या प्रश्नाचं उत्तर आपलं जे आहे ते काय येणार तर शरीरशास्त्र 2 अमेरिकन 1 ब्रिटिश बरोबर आहे. मग दिलेल्या पर्यायामध्ये किती ठिकाणी आहे 1 नंबरला आहे, मग 1 बरोबर येऊ शकतं. मग दुसरं ब जे आहे शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणाची पातळी ओळखून
त्याला प्रतिसाद देण्याच्या शरीराचे कसे कार्य चालते हे सिद्ध करून कर्करोग तर त्याच्यासाठी हे देण्यात आलंय. मग ब ही बरोबर आहे. आता त्यांनी अ आणि ब बरोबर झाला. आता त्यांनी काय विचारले, वरीलपैकी कोणते कथन अयोग्य आहे? आणि मग आपण बघितलं हे विल्यम जी केलिन हे ब्रिटिश नाही तर अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत, मग तेच अयोग्य. त्यामुळं अ आणि ब बरोबर आहे, क अयोग्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर इथं 1 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबर आहे. आणि मग आता एक विषय घेतला, मग आता 2020 मध्ये असंच असणार आहे किंवा वेगवेगळे बाकीचे शोध लागतील त्याच्याबद्दलचा किंवा काही बाकीचे विषय जे आहेत तर त्या सगळ्यांचा एकत्रित जर समजा आपण अभ्यास करायचा ठरवला, फायदा होऊ शकतो. आता हे 5 नंबरचा जो प्रश्न आहे ते मानवी शरीराच्या रचनेबद्दलचा आहे. तर आपल्या शरीरातल्या नॅफ्रॉन्स मध्ये लघवी कशी बनली जाते याचा क्रम त्यांनी विचारलेला आहे. आणि मग इथं जर बघितलं तुम्ही हे सगळे इंग्लिश मधले संज्ञा वापरलेले आहेत. मग आता याच्यासाठीची जी स्लाइड आहे ही जर समजा आपण बघितली, ही परत इथं शेअर करतोय मी. तर इथे बघा हे नेफ्रॉन आहे. मग ह्या नेफ्रॉन मध्ये हे 1, 2, 3, 4 ह्या अशा 4 टप्प्यावरती ह्या गोष्टी होत आहेत. मग पहिलं जे आहे ते फिल्ट्रेशन, म्हणजे सगळे जे रक्त येतं हे ग्लोमेरुलस कॅप्सूलमध्ये कॅपिलरी जे आहे त्या कॅपिलरीज मधनं त्या कॅप्सूलमध्ये येतं. मग त्याला फिल्ट्रेशन किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणायचं. आणि ते सगळं आल्यानंतर ते परत त्या बाजूला किडनीमध्येच असलेल्या त्या कॅपिलरीज मध्ये शोषलं जातं. मग त्याला रिॲब्सॉर्प्शन म्हणायचं. त्यातनंच काही विषारी घटक परत त्यात टाकले जातात, त्याला सिक्रिशन म्हणायचं. आणि मग नंतर तयार झालेली ती बाहेर टाकून दिली जाते, त्याला एक्सक्रिशन म्हणायचं. आणि मग याच्यातनं क्रम लक्षात येईल तुम्हाला, फिल्ट्रेशन, रिॲब्सॉर्प्शन, सिक्रिशन आणि एक्सक्रिशन. आणि मग ते आपलं उत्तर येणार. आता पुढची तर स्लाइडच आपण बघून घेऊया. तर आता 31 मेला नो टोबॅको डे आहे. आणि मग त्याच्यावरचे सुद्धा बऱ्याच वेळा आरोग्य विज्ञानात त्यावरचे प्रश्न आलेले आहेत. किंवा आता साधारण ते करोनावरती आधारित, म्हणजे आता जी परवा परीक्षा झाली लिव्हस्टॉक ऑफिसरची एलडीसीची, त्याच्यात हे विचारलं गेलं होतं. मग ते एपिडेमिक आणि पॅन्डेमिक मध्ये काय फरक आहे नेमका त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि मग एपिडेमिक असेल तर ते एखाद्या विशिष्ट भागाशी ते मर्यादित असतात आणि पॅन्डेमिक असेल ते सगळ्या जगभर त्याचा प्रसार होतो. आणि मग त्यातले टप्पे वगैरे जे आहे त्याच्यावरती सुद्धा. आणि WHO यावर्षी काय केलेलं आहे, वन हेल्थ नावाची एक योजना सुरू केलेली आहे. मग वन हेल्थचा अर्थ काय, की माणसाच्या संपर्कात येणारे प्राणी आणि ज्या पर्यावरणात माणूस राहतो त्या सगळ्यांची स्थिती जर निरोगी असली पाहिजे. आणि जर म्हणजे पर्यावरणात प्रदूषण नको. त्यानंतर जनावरांपासून माणसाला आजार झाले नसले पाहिजेत म्हणून जनावरं निरोगी असली पाहिजेत. आणि माणसामध्ये सुद्धा हेल्थ किंवा आरोग्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. आणि मग ह्या तिन्ही गोष्टीमध्ये संतुलन साधण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते किंवा जी योजना राबवली जाते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मार्फत, तर त्याला वन हेल्थ म्हटलं जातं. आणि मग त्याच्यावरती सुद्धा परीक्षेत आपला प्रश्न आला होता. आणि मग सध्या जे काही पॅन्डेमिकच्या स्टेजेस कुठले आहेत मग त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पोषण विज्ञानावरती गेल्या वर्षी जास्त प्रश्न हे विटॅमिन्स वरती विचारलं होतं किंवा फॅटी ऍसिड्स वरती विचारलं होतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो शरीरात जे स्निग्ध पदार्थ खाल्ले जातात मग त्यातलं गुड कोलेस्ट्रॉल कशाला म्हणायचं. म्हणजे आपण सर्व प्रकारचे जे काही स्निग्ध पदार्थ खातो त्यातले सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड आणि त्यातनं मग उफा मोफा असं म्हटलं जातं. आणि त्यातनं मग ते ओमेगा फॅटी ऍसिड असतात, ओमेगा 6, ओमेगा 9 हे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि जो मूळ प्रश्न आला होता त्याला गुड कोलेस्ट्रॉल कसलं असतं तर हाय डेन्सिटी लिपिडचं असतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल लो डेन्सिटी लिपिडचं असतं. आणि मग त्याच्यावर साधंच विचारलेला प्रश्न, मग तोही आपल्याला उत्तर देता येईल. लिपिड प्रोफाईल जे असतं त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर व्हिटॅमिनचं वर्गीकरण जे आहे त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न आले होते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फॅट आणि वॉटर सोल्युबल आणि मग त्यातले बी कॉम्प्लेक्स मध्ये 9 व्हिटॅमिन आहेत. जर B12 जरी म्हणत असलं तरी 9 महत्वाची मानली जातात. आणि मग ती 9 कुठली, त्यांची नावं काय आहेत हे इथं दिलेलं आहे. आणि त्याच्यावरचे बरेच प्रश्न आले, 7-8 प्रश्न तरी याच्यावरती आहेत. त्यांच्यापासून होणारे आजार कुठले आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि मग जर समजा आपण परत आपल्या त्या प्रश्नांच्या स्लाइडकडे जर आपण गेलो तर तुमच्या लक्षात येईल की हे आपण मगाचं जे होतं
तर याच्यात अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रेशन, नंतर एक्सक्रीशन. त्यामुळे 5चं उत्तर आपलं 3 येणार. आणि मग पुढं जर आरोग्य विज्ञानाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर बरेच असे काही प्रश्न आपल्या परीक्षेत आलेले आहेत. त्याच्यातले आपण ज्या स्लाइड बघितल्या तर त्याच्यानुसारच आपण ज्या स्लाइडमध्ये जो 25वा प्रश्न आहे तो जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर तो 31 मेला. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचा प्रश्न बघितला 27 नंबरचा, द डिस्क्रिप्टिव्ह एपिडेमॉलॉजिकल स्टडी हे नेमकं काय आहे त्या स्लाइड मधून आपण बघितलं, तर त्याच्यावरती आधारित सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पोषण मधला जर 8वा प्रश्न तुम्ही बघितला, खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातात, तर 1 नंबर जे HDL त्यालाच चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि बाकीच्या बद्दलची माहिती तर तुमच्या लक्षात येईल की ते LDL हे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल बॅड म्हटलं जातं. आणि 8चं उत्तर मग आपलं 1 नंबर असणार आहे. त्यानंतर 10 मध्ये जर तुम्ही बघायला शालेय पोषण आहारात मुबलक प्रमाणात लो फॉलिक ऍसिड आणि कुठलं जीवनसत्व, तर ते ए जीवनसत्व मोठ्या प्रमाणात दिले जातं आणि बाकीच्या जीवनसत्वाबद्दलची माहिती जात. हे 14वा नंबरचा प्रश्न बघितला, मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक अॅनिमिया कशामुळे होतो. तर साधारण जर तुम्ही बघायला गेला तर आपल्या परीक्षेतल्या विज्ञानामध्ये बऱ्याच मुलांना ज्या काही अडचणी येतात तर त्या जर टाळायच्या असतील तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली एकंदरीत तयारी कशी असली पाहिजे की ज्याला यू कॅन सी द स्लाइड ना, स्लाइड बघू शकता ना? हो. हा, तर आपली तयारी कशी असायला पाहिजे याच्यामध्ये की साधारणपणे हे जे सांगितलं ना तुम्हाला वर्गीकरणात्मक दृष्टिकोनातून किंवा वर्गीकरणात्मक पद्धतीनं आपण दिलेले अभ्यासक्रमातले मुद्दे, येऊन गेलेले प्रश्न सांगड घालायची, नंतर त्यांची तुलना करायची आणि ती तुलना करत असताना 3 घटक महत्वाचे. एक म्हणजे कन्सेप्ट म्हणजे संकल्पना त्याच्याबद्दलची, नंतर दुसरा म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन उपयोजन आणि तिसरं म्हणजे अपडेशन. आणि असं करत राहिलो तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आता कसं झालंय की बऱ्याच जणांच्या मध्ये एक शंका अशी असणार आहे की सध्या ते MPSCच्या कोरोनामुळे किंवा लॉकडाऊनमुळे परीक्षा सगळ्या पुढे गेलेल्या आहेत, तर अशा वेळेला आता आपण तयारी करायला पाहिजे की नको. साधारण जर तुम्ही बघायला गेला तर UPSCची सुद्धा 31 मेची परीक्षा पुढे गेलेली आहे. ते आपल्या राज्यसेवेची आणि त्याच्या अगोदर गट ब ची सुद्धा परीक्षा पुढे गेली. आता ह्या जरी परीक्षा पुढे गेल्या तर आताच तुम्ही ऐकलं असाल की UGCचं टाइम टेबल आलेलं आहे, नीटच्या तारखा आलेल्या आहेत. तर तसंच आपल्या ह्या सर्वसाधारण परीक्षा निदान जून महिन्यात नसल्या तरी जुलै महिन्यापासून सगळं आपलं नियमित सुरू होणार आहे. आणि मग अशा वेळेला आपल्याला साधारणपणे हा मे आणि जून 2 महिने म्हणजे 60 दिवस जास्तीचे मिळतात. अशा वेळेला जर समजा आपण चांगली तयारी केली तर इतरांच्या पुढे राहू शकतो. आणि कसं आहे की या काळामध्ये किती अभ्यास करायचा, क्वांटिटी ऑफ द स्टडी ही महत्वाची आहे आणि क्वालिटी तर त्याच्यात असलीच पाहिजे. तर अभ्यास हा करत असताना त्या अभ्यासाचं उपयोजन करायला शिकलं पाहिजे. आता हे विज्ञानाचे आपण 18 टॉपिक जे बघितले तर त्यांची सांगड दैनंदिन जीवनातल्या घटनाशी घातली आणि आपल्याकडे एक बऱ्यापैकी निरीक्षण कौशल्य जर विकसित केलं त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि थोड्याफार चांगल्या सवयी लावल्या आणि आय डोंट थिंक, कारण काय आता हे लॉकडाऊन आहे आणि बरेच जण वर्क फॉर होम करतात, तर त्या ऑनलाईन इथून पुढे तर परीक्षा सुद्धा कदाचित ऑनलाईन होणार, काही झालेल्या सुद्धा आहेत. तर त्या ऑनलाईन पद्धतीनं एकंदरीत संवाद साधण्यावरती आपण सगळ्यांनी वी नीड टू बी व्हेरी मच कम्फर्टेबल, तर त्याच्याकडे आपण जरा लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये मला आपल्याशी संवाद साधताना त्या गोष्टी बोलायच्या होत्या. आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील तर तुमचा अनम्यूट करून यू कॅन आस्क द क्वेश्चन. आय विल बी एबल टू आन्सर द युअर क्वेरीज. काय असतील तर प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. कोणाला काही प्रश्न नाही विचारायचे? हा, anybody can ask the question.
बरं, माझा आवाज तर येतोय? हॅलो, कॅन यू हिअर मी? हो, येतोय. हा, मग तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे नाहीत का? कसं आहे, ही आपली जी सर सिरीज. हा, बोला की, बोला. ॲलोट्रोप्स म्हणजे हा, ॲलोट्रोप्स ॲलोट्रॉफ हा म्हणजे हे कशाबद्दलचं आहे? कारण ॲलोट्रॉफचे असे दोन हे आहेत. पहिला कसं आहे की जीन्स जे असतात त्याच्या संबंधी येतात, म्हणजे ॲलेली ज्याला म्हटलं जातं त्याच्या संबंधी येतो. आणि दुसरा ॲलोट्रॉफचा संबंध जो आहे तो निवासस्थानाशी येतो, किंवा जी आपण पर्यावरणातली ऑटोट्रॉफ्स असतात, हेट्रोट्रॉफ्स असतात, त्याच्यानुसार तसे ते ॲलोट्रॉफ्स असतात. आता ॲलोट्रॉफचा जीनच्या संदर्भातला अर्थ असा की ते दोन जीन जर सारखे असतील, म्हणजे आता जोड्या असतात ना, त्यांना ॲलेली म्हटलं जातं. आता जर समजा तुम्ही बघायला गेला, मगाशी सांगितलं तुम्हाला मी, माणसामध्ये 26 गुणसूत्र असतात, मग त्या 23 जोड्या झाल्या. मग त्यातला सगळ्यात मोठी जोडी कुठली असते तर एक्स लिंगसूत्राची महिलांच्या मध्ये. आणि एक्स लिंग गुणसूत्र जे आहे, एक्स क्रोमोझोम, हे माणसाच्या शरीरातलं सगळ्यात मोठं, आणि सगळ्यात छोटं आहे ते वाय. आणि मग एक्स जर समजा आपण पहिल्या नंबरला ठेवलं मोठ्यावरती, तर 46वा नंबर कुणाचा येतो? वायचा येतो. आणि मध्ये मग ते 1 नंबरची 2, 2 नंबरची 2 असं. मग त्याच्यामध्ये 21 नंबरचं जे क्रोमोझोम, त्याच्या 2 जोड्या असतात. आणि बऱ्याच जणांच्यात काय होतं, त्या 21 नंबरच्या क्रोमोझोमची दोन्ही सारखी असण्याच्या ऐवजी एकात दोष निर्माण होतो. आणि काही वेळेला ते एका 21 मध्ये 2च्या ऐवजी 3 तयार होतात. मग 21च्या मध्ये 2च्या ऐवजी 3 तयार झाले तर त्याला 21 ट्रायसॉमी म्हटलं जातं. आता ॲलोट्रॉफचा अर्थ असा की जे साम्य असायला पाहिजे त्याच्याऐवजी जर समजा वंश परंपरेनं त्यात काही जर दोष निर्माण झाला, तर त्याच्यातनं वेगळे काहीतरी लक्षणं त्या माणसाच्या शारीरिक किंवा मानसिक किंवा बिहेवियरल वर्तनामध्ये आपल्याला दिसायला लागतात. ॲलोट्रॉफी इज रिलेटेड टू दॅट. ओके सर. थँक्यू. यांनी अजून अजून काही प्रश्न विचारायचा आहे? बर, आता आपण काय करणार आहोत, दर बुधवारी आणि शनिवारी, आता जसं सांगितलं तर हे आजच्या आपल्या सिरीज मधलं ते दुसरं लेक्चर होतं. पहिलं आपण चालू घडामोडीशी संबंधित घेतलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा काय केलं होतं आपण, चालू घडामोडी अशा मागच्या वर्षाच्या न घेता काही नवीन असे प्रश्न तयार केले होते. आणि मगाशी जसं सांगितलं त्याला आरटीओची जी परीक्षा तर या वर्षी झाली, आणि एलडीओची परीक्षा डिसेंबर महिन्यात झाली होती. त्या दोन्हीमध्ये आलेले प्रश्न आहेत, त्याच्यानुसारचे काही 100 प्रश्न घेऊन ती आपण चर्चा केली होती. आज इथं जवळजवळ 480 प्रश्न आहेत, पण सगळ्यांची आपल्याला वेळेच्या मर्यादेत चर्चा करता येत नव्हती, म्हणून आपण थोडेच प्रश्न स्लाइडच्या साह्यानं बघितले. त्यात स्लाइड सुद्धा आपल्या 50-60 भर होत्या. आता जे जे आपल्याकडं संबंधित आहे तर त्या सगळ्यांना आपण त्या स्लाइड्स, त्यांची उत्तरं तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती मिळतील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की दर शनिवारी 6 ते 7 आणि दर बुधवारी 6 ते 7 हे अशी आपली लेक्चर सिरीज असणार आहे. सुरुवातीला एक साधारण 6-7 लेक्चर्स ही माझी असतील. नंतर आम्ही काही म्हणजे तज्ञ मंडळींच्या बरोबरच जे मोटिवेटर असतात आणि जे पास झालेले विद्यार्थी त्यांनी कसं काय केलं, तर त्यांच्यातला जो इंटरॅक्शनचा जो संवाद आहे तो सुद्धा आम्ही झूम मार्फत आपल्या शी जोडू त्याच्यानुसार. तर तुम्हाला काही अजून सजेशन्स असतील किंवा काही जर असेल, आता काय होतंय, आता मगाशी जसं सांगितलं तर हे ऑनलाईन वरती अजून एमपीएससीची आपले जे काही, आता बरेच लोक किंवा बरेच विद्यार्थी त्या ऑनलाईनला सरावलेले आहेत, पण ते नेमकं कशामध्ये, तर व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा टेलिग्राम मध्ये नुसतं त्याच्यात काय होतं की आपण ते मटेरियल पाठवतो. पण असं इंटरॅक्टिव्ह जे आहे करायचं झालं तर बऱ्याच काही माध्यम आहेत, त्यातला आपण झूमचा वापर करतोय. तेही आपल्याला का तर इथं स्लाइड शेअर करणं आणि इंटरॅक्ट करणं सोपं जातं म्हणून. आता याच्यात जर समजा तुम्हाला काही सुधारणा करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील, विल बी व्हेरी हॅपी टू एंटरटेन इट. आणि आमचा प्रयत्न असा आहे की साधारण मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या पर्यंत ह्या तयारीच्या बाबत नेमका परीक्षाभिमुख दृष्टिकोन कसा असावा तो तुमच्यापर्यंत पोहोचावा. अजून काही विचारायचं नसेल तर मग मी इथंच थांबतो, आणि मग पुढच्या शनिवारी आपण सगळेजण भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.